बोर्ड 1 और 1 11. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 गो. शेवटचे 2 बॉल. पुढे सर सांगत 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलेला हा बॉडी लाईन बाहेर चौकार. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल पाहणं फार राहील, कारण की जेव्हा जेव्हा 17 अंक येतो अशुभ मानला जातो. 1 ओव्हर देखील कंप्लीट झाली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जम पोहोचले 17-17. लॉस ऑफ नो विकेट्स. एकही विकेट अजून गेलेली नाही. जमेची बाजू आहे बॅटिंग टीमची. त्याच दरम्यान आमच्या समेत राहताना जेव्हा पोलादपूरच्या सर्व स्पर्धा असतात ज्या प्रकारे स्कोरिंगसाठी प्रथमतः प्राधान्य दिलं जातं. आमचे विकास चौरेसे सर असेल, एकदम चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. नीटनेटकं प्रामाणिक असं प्रॉपरली रायटिंग त्यांचं पाहू शकतात स्कोर कार्डवरती. सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड सजलं जातं आणि आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतात. ओड नंबर 2 गणेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे, शुभारंभ झाला या स्पर्धेचा. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक सिंगल. आणि त्याच दरम्यान आपण आज पाहिलं कालपासून आमच्या समोर 10 क्रिकेटची संपूर्ण टीम जॉईन आहे. आमचे गोविंद असतील, रोनक असतील आणि स्कोरिंगच्या भूमिकेत शाहू आहेत संपूर्ण त्यांची टीम. कारण की जेव्हा जेव्हा गोविंद म्हटलं तर 10 क्रिकेटचे मॅनेजर आहेत, म्हणजे काय विषयच नाही. ओ क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. परंतु इथे अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ सीक. ऑफिशियल सांगत असताना एज इट इज व्हाईट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर बाहेर होता बॉल. एकोणवीस धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन ए बोर्ड. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला नक्कीच मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय, परंतु थोडंसं आउटफीट खराब, त्यामुळे एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. एक चांगलं क्रीडांगण आपण पाहतोय खरं पश्चिम या विभागामध्ये बदलापूरमध्ये एक नावाजलेलं असं क्रीडांगण आहे. शाहूराजी क्रिकेट क्लब वडोली, त्याच्या माध्यमातून एक क्रीडांगण आपण पाहतोय, अनुभवतोय. सर टॉससाठी आपण दोन्ही टीम्सला इन्व्हाइट करतो नेक्स्ट मॅचच्या. DJ वाकन आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना जननी माता ओमली. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये विनंती आहे. आपल्याला पहिला कॉल दिलेला आहे, आपण वेळेवरती यायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण उपस्थित राहिले पाहिजे. टॉस आपण करणार आहोत, अन्य तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. स्पर्धेचा नियम आहे. वेळ देखील फार महत्त्वाची मित्रांनो. डिसिप्लिन इज मस्ट. यावेळेस फुल केलंय, फिल्डर तैनात आहे. षडयंत्र रचलं होतं आणि त्या षडयंत्रामध्ये फसले गेले बॅटर आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर बॅटर मनीषला. धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि यावेळेस मनीषला परतावं लागतंय, कारण की चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. त्याच्या धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्डवरती त्यांनी 8 बॉल फेस केले आणि धावा बनवल्या 17 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत नक्कीच आल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. स्टार्ट चांगला करून दिला आपल्या टीमसाठी, परंतु इथून पुढे कसं ते वरती नेतात ती टीम ते देखील पाहणं गरजेचं राहील. इनॅट नंबर 3 वरती कृष्ण आलाय. इनॅट नंबर 3 वरती न्यू बॅटर. पुढचा बॉल आडवा बॅटने केले, त्याच दिशेने फिल्डर सेट आहे मिड विकेट रिजनला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाहीये. मानस आहे परंतु धाडस नाहीये. 22 धावा 22 ऑन ए बोर्ड. बघा आतमध्ये खेळू नका प्लीज, विनंती आहे मित्रांनो. आपली स्पर्धा आहे, प्लीज प्रॅक्टिस करू नका त्या नेट्समध्ये. बघा मॅच कारण की चालू आहे,
थोडंसं डिस्टर्बन्स होतोय. बघा आपल्यासाठी स्पर्धा आहे, नंतर दिवसभर तुम्हालाच खेळायचं आहे ग्राउंडवरती. यावेळेस लोवर गती, क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन. परंतु यावेळेस बाहेरचा बॉल, वाईड बॉल. पुन्हा एकदा पंचांची दोन्ही हात समांतर, धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. ते विकास सर सांगत असताना ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग. नेक्स्ट बॉल. दुसरा बॉल यावेळेस बिरकावून खेळायचा होता, परंतु शफल झाले. ऑफ सिक्सच्या बराच बाहेर यावेळेस गेले होते खेळण्यासाठी, परंतु इथे डॉट बॉल असेल, कारण की एसएनच्या वरून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झाला. एस टी रक्षक मागे तैनात होते. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आहे 11 आणि धावफलक जम पोहोचले 23 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावले मी तर म्हणेन. 23 ऑन ए बोर्ड. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. शुभारंभ झालाय संपूर्ण असोसिएशन क्रिकेटचं, आपल्या पोलादपूरचं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. हे नाव फार मोठं आहे आणि संपूर्ण आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा पोलादपूर तालुक्यात होत असतात. या असोसिएशनच्या माध्यमातून आमचे शैलीजी पवार साहेब असतील, त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत सातत्याने असते. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस बॉल यावेळेस खेचून मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत, बॉलला कलेक्ट केलाय, फेकलाय, तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक जम पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे, बुंद बुंदचे सागर बनता, असंच समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु हे सागर कुठपर्यंत जाऊन पोहोचेल पाहणं गरजेचं राहील, कारण की एक बिग फायटिंग टोटलवरती जर पोहोचायचं असेल तर धावा बनवण्या फार गरजेचे आहेत. एकदा यावेळेस टप्पा पडला, तदनंतर थोडंसं हलका आतमध्ये आलेला बॉल. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाव्याचा कॉल, डेंजर एंड. परंतु इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचला आहे 26 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 जारी है. गेंदबाजी के लिए अक्षय, स्ट्राइक एंड पे बैटर, यहाँ पे कुणाल, नॉन स्ट्राइक एंड पे बैटर कृषांग. अगली गेंदबाज तैयार, राइट आर्म ऑफ द विकेट. वो इस मरतबा भी लॉक करते हुए, लेकिन यहाँ पे एक सिंगल मिलता हुआ. इस वाइट +1 टोटल 2 रन मिलता हुआ. यहाँ पे 2 रन मुकम्मल कर दिए स्कोर कार्ड के ऊपर. 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ. शुभारंभ ट्रॉफी 2025 ये मुकाबला जारी है, टूर्नामेंट जारी है. और यहाँ पे बिंदी गेंद, डॉट बॉल. कॅच कॉल आहे, परंतु फिल्डर आहेत आणि बनतील फक्त आणि फक्त तिथे दर्शक. बॉल चालला अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बॉर्डर लाईन क्लिअर करत असताना हा ठोकलेला षटकार. 6 धावा आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. स्कोर कार्डवरती ऍड झाले. धावफलक पोहोचले तब्बल 34 ऑन ए बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. ओ यावेळेस लो फुल टॉस बॉल होता, खोलात टाकला होता, परंतु इथे डायरेक्ट कन्वर्ट करायचं होतं. यस, उंगली ऊपर आणि परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. कृषांक आल्या पावली माघारी परतताना त्याच्या बॅटमधून तो षटकार आला होता, परंतु इथे अतिघाई संकटात नाही, परंतु इथे त्या बॅटरला नेलाय पवेलियन मध्ये थेट. 34 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. अक्षय चांगली कामगिरी करतोय. एक षटकार जरूर आलाय, परंतु आतापर्यंत धावा चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. अगदी किमती ओव्हर आहे. ओव्हर नंबर 3 महत्वाची ओव्हर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. मनोज आलेत इनॅट नंबर 4 वरती. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे, ही विसरू नका. दोन्ही टीम्स आज अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे. बरेच मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. हो यावेळेस देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अंगावरती टाकलेला बॉल. तीन ओव्हर कंप्लीट झालेत आणि धावफलक पोहोचलोय 35 ऑन ए बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात.
शेवटचं आणि अंतिम षटक आहे, निर्णायक षटक कोण टाकेल. एका बाजूला आपण पाहिलं तर एका बाजूला हाणामारीचं षटक, दुसऱ्या बाजूला निर्णायक षटक म्हणून म्हटलं जाईल. ओव्हर नंबर 4 क्रमांक 14 पाहतोय की धावा बनतील. धावा बनल्या. येस, आपण जर स्कोर कार्डकडे पाहिलं तर जे नेटमध्ये खेळतायत गावदेवी जन्नीमाता चरई, आपण ग्राउंडच्या आतमध्ये खेळताय, नाहीतर तुमच्या मॅचला तुम्हाला 5 रनची पेनल्टी भेटेल. तर बलिराम वारे आणि नागेश सुतार आपण आपल्या खेळाडूंना थोडं आवर्जून सांगावे. छत्तीसावा धाव फलकावरती आहे. 36 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस. हाफ टॅकर बॉल होता, यावेळेस चप्पा पडला, थोडासा खाली राहिलेला बॉल. विकेट किपर होते मागे. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर थोडंसं शांत ठेवण्याचं काम गोलंदाज ओमकारने केलं आहे. ओव्हर नंबर 4 चालू आहे. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि एक टार्गेट सेट करणारे हा ओव्हर है. ये ओवर है. आखिरी ओवर यहाँ पे जारी. वो इस पर तेज बन वेग से डाली हुई गेंद. एक सिंगल कंप्लीट, दूसरे का कॉल और यहाँ पे शायद से 2 रन कंप्लीट हो जाएंगे. यस, 2 रन कंप्लीट हो चुके हैं. वाइट +2 टोटल 3 रन यहाँ पे जोड़ दिए. 3 धावे इथे ॲड करतो आपण स्कोर कार्डवरती. योगीराज बुटेरे सर सांगत असताना वाईट +2. 5 पॅनलचा जर विचार केला तर सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धा जे आपण पाहतो, पालघर असेल, रायगड असेल, तिथून ठाणा असेल, मुंबई असेल, तिथपर्यंत मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या तिन्ही आमचे ऑफिशियल्स. आता कडव सर असतील, योगीराज बुटेरे सर असतील, रोशन जाधव सर असतील, भरपूर चांगलं एम्पायरिंग त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि पहिलं प्राधान्य दिलं जातं. ओ यावेळेस विकेट, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर कुणालला आणि बऱ्याच वेळानंतर कुणालची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं यावेळेस 60 टीमची त्यांनी दिली होती. मनोज तिथे परतलाय. मनोजला मात्र परतावं लागले, परंतु कुणाल अजूनही मैदानात दाखल आहे. जो ओपनिंगसाठी आला होता की त्याला माहिती आहे शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे, कारण की धावा बनवायचे आहेत आपल्या टीमसाठी. आणि शुभारंभ चषक म्हटलं तर एक नावाजलेलं चषक आहे. या सीझनचा शुभारंभ केला आहे, त्यासाठी शुभारंभ चषक हे नाव तुम्हाला पाहायला मिळतं. आणि इथून पुढे त्या पोलादपूर असोसिएशनच्या तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळतील. लाजवाब स्पर्धेचं आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा असते. 7-7, 8-8 दिवस ते टुर्नामेंट चालत असतात आणि चांगली स्पर्धा आयोजन करण्याचं काम संपूर्ण असोसिएशन करत असतं. भरपूर मेहनत आहे सर्वांचीच. की मी आधी देखील म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा पोलादपूरचं नाव येतं, महाराष्ट्रामधील एक क्रिकेटचे पंढरी म्हणून देखील पोलादपूरला ओळखलं जातं. दोन धावा हे जे नक्कीच मिळतात. 41 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल झालेले आहेत आणि 41 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. आखिरी 2 गेंदें शेष. गेंदबाजी के लिए ओमकार, राइट अराउंड द विकेट. अगली गेंद वो स्ट्रेट खेलने की कोशिश. यहाँ पे गॅप्स ऑफ सिलेक्शन शोधलाय, गॅप लावलाय मॅप. बॉल चाललाय अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. 4 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 45 या धावसंख्येवरती. 45 ऑन ए बोर्ड. 45 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आणि शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. किती धावांवरती जाऊन पोहोचेला संघ. लास्ट बॉल हा स्लो ऑफ करायचा होता, परंतु इथे विकेटचं बदन. विकेट मिळेल रनआउटच्या माध्यमातून आणि एक इनिंग देखील समाप्त झाली आहे. पहिलं सत्र कंप्लीट झालं आहे. धावफलक पोहोचले 45 आणि 46 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या आणि लगेच बॅटर आपण पाठवा, कारण की वेळ फार कमी आहे. बराच मॅच आपल्याला कव्हर करायचे. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. टाइम इज मस्ट, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. सातत्याने आम्ही म्हणत असतो.
कारण की या मैदानावरती आपण पाहिलं तर संध्याकाळ फार म्हणजे काळोख लवकर पडतो, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा, विनंती आहे. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या आणि लगेच बॅटर देखील पाठवायचे आहेत. संपूर्ण आपण पाहतोय सावराजे क्रिकेट क्लब वडोली यांच्या माध्यमातून हे नैसर्गिक सानिध्यात वसलेलं क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी नीटनेटकं असे मैदान आहे आणि पूर्ण बदलापूर विभागाने आपण पाहिलं तर पश्चिम विभागामध्ये एक नावाजलेलं असं मैदान, जिथे मोठमोठ्या स्पर्धा झाल्यात, मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणावरती खेळून गेलेत आणि ते जपण्याचं काम संपूर्ण वडोलीकरांनी नक्कीच केलं आहे. दरम्यान आपण पाहिलं तर आज संपूर्ण ऑफिशियल्स आमच्यासमोर जॉईन आहेत. तिन्ही अंपायर्स वगैरे बुटेरे सर असतील, दत्ता कडव सर असतील, त्या दरम्यान रोशनजी जाधव, तिन्ही ऑफिशियल्स अंपायर. तदनंतर आपण पाहिलं तर आमचे साथी स्कोरर जे आमच्यापर्यंत माहिती पोचवतात, आमचे विकास चौरसिया मॅन फ्रॉम बिहार, थेट खऱ्या अर्थानं UP-वरून UP-वरून इथे थेट आले त्या स्पर्धेसाठी एक दिवसाचा प्रवास करून. तदनंतर आमचे ऑफिशियल टीम टेन क्रिक लाईव्ह वाहिनी, कुणालजी म्हात्रे, धनाजी म्हात्रे प्रॉपर रायटर आहेत टेन क्रिक लाईव्ह. अगदी गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली टीम, प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचे हे खेळाडू, हे संपूर्ण टीम्स जी करत असते टेन क्रिक लाईव्ह. कुणालजी म्हात्रे, धनाजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आज गोविंदजी ताटे देखील आहेत. त्याच दरम्यान आमचे रोनक आहेत आणि शाहू, हे तिन्ही ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळतील आज. कॅमेरामॅन, स्कोरर, टेक्निकल रूममध्ये देखील आहेत. चला स्पीडअप करा, मॅच वेळ घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात होईल. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. आमचे युगराज बुटेरे सर देखील एंटर होतात मैदानाच्या आतमध्ये. चला जसं पहिलं आपण टायमर देखील ऑन करू, हे विसरू नका. बघा 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 15 मिनिटाच्या वरती जर तुम्ही वेळ घेतला तर एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, ही नोंद घ्या. जसा पहिला बॉल पडेल टायमर ऑन केला जाईल, हे विसरू नका. चला इन ॲक्शनमध्ये आपण पाहिलं तर आमचे शैलेशजी वरे देखील पाहायला मिळतील. शैलेशजी वारे देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये खेळत असताना. मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की हॅट्रिक समथिंग त्यांनी नक्कीच घेतली होती मागच्या मॅचमध्ये. चला थोडं स्ट्राईक इनला दिनेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजित यांना इन्व्हाइट केला, आमंत्रित किया गया है अजित को. ओव्हर नंबर 1. सेकंड पे रोहित, 9 सेकंड पे दिनेश. गेंदबाजी के लिए यहाँ पे बुलाया जा रहा है, अजित को आमंत्रित किया है. मैंडेटरी पावर प्ले की ओवर. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, खालीच राहिलेला बॉल पाहायला मिळाला, टप्पा पडला, थोडंसं खाली राहिलं आणि अगदी पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा बॉल टप्पा पडला तर खाली राहतो ना, सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे, चालू केलेली आहे. मी तर म्हणेन अजितचं कौतुक करावं लागेल, कारण की टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. टप्पा फार महत्त्वाचा आहे. हो, यावेळेस आपण फिल्डर पाहतोय, फिल्डिंग सेट केली होती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अखेरीस पहिला बॉल डॉट आल्यानंतर हा चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. सुरुवात मात्र केली आहे, शुभारंभ झालाय आणि त्या चौकारानं धावफलक इथे चालू झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा जर विचार केला तर टार्गेट इथे सेट करण्यात आलंय 46 धावांचं. बरेचसे प्रेक्षक देखील यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. ऑन फील्ड देखील आपल्याला मैदानाच्या बाजूला प्रेक्षक देखील वर्ग पाहायला मिळतोय. सर्वांचं या शुभारंभ चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सकाळचं सत्र या स्पर्धेचं
ओ यावेळेस मिडल ऑफ द बॅट प्रॉपर टायमिंग आणि इथे पाठवलंय बॉल सीमा रेखा पार. धावा मिळतील पूर्णपणे. षटकार 6 धावा. लाजवाब काम इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. पुरुष एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल राईट अराउंड विकेट. ओर द विकेट आहे. हो यावेळेस अगदी ऑन टॉस खेळलेत. कॅप्स ऑफ सिलेक्शन. गॅप मोठा होता तिथे 2 धावा मिळतात. इझिली 2 धावा कंप्लीट होतात. थोडंसं लेजिग्रेट फिल्डिंगमध्ये थोडंसं फंबल झाले आणि इथे 2 धावा नक्कीच कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 12 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग. 4 बॉल आणि 12 धावा धावफलकावरती आहे. 12. हो यावेळेस क्लोज कॉल होता. अगदी ब्लश करून बॉल केला होता. विकेट किपर थोडंसं लेझी पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर इथे बॉल थांबवलाय. बॅटरला थांबवलाय. बारा धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. बॅकफुट लंब पंच केलंय. परत एकदा एक सिंगल कंप्लीट. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाली आहे आणि 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 46चं टार्गेट सेट केलं आहे. फिल्डिंगमध्ये आपण जर पाहिलं तर थोडेसे चेंजेस आहेत. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आहे. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्हाला बाहेर फिल्डर पाहायला मिळतील. आता 38 सर्कलच्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोज. बॉल तयार. ओव्हर नंबर 2. बेसिकली आपण पाहतोय उल्लेचा बॉल होता. बॅटची लिडिंग एज. तो कशर बॉल आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या. प्रॉपरली कनेक्शन नव्हतं. बॅटचं थोडंसं एज हलकीशी लागली आणि 2 धावा इथे एकवडल्या गेल्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन ए बोर्ड. रन चालू आहे. सिंगल डबलचा खेळ देखील चालू आहे आणि त्यांना देखील माहिती एक माइंडसेट पूर्णपणे प्रॉपर सेट केलेला आहे बॅटिंग टीमने. एवढ्या धावा या ओव्हरमध्ये झाल्या पाहिजेत आणि त्याचप्रकारे कॅल्क्युलेट करत असताना मॅच चालू आहे. त्याचप्रकारे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ह्यावेळेस देखील अगदी गुल्डेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुल केलं होतं परंतु अनसक्सेसफुल झाले. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर नंबर 2. 15 धावा धावफलकावरती आहेत. राइट अबव द विकेट. फिर से एक बार. क्या बात है. अच्छी गेंदबाजी हो रही है और यहाँ पे एक सिंगल कंप्लीट होता हुआ. मनोज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करतात. 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात फक्त. 16 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे दोन्ही टीम्स. थोडंसं यावेळेस बॉल आपण पाहतोय अगदी खेळायचा होता शफल होऊन परंतु इथे डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल मनोज यांचं. चांगली गोलंदाजी करतात कारण की सकाळचं सत्र आपण पाहिलं तर
पहिल्या मॅचमध्ये धावा बनल्या होत्या 64. तदनंतर थोडंसं स्लो झालं पिच आणि जसं जसं टाईम होईल तसं थोडं चेंजेस नक्कीच पाहायला मिळेल, कारण की जेव्हा पिच उन्हाने तापतं थोडेसे कमी धावा बनतात. त्यावेळेस देखील आपण पाहतोय स्क्वेअर लेगला स्क्वेअर फाईन लेगला फटका सजवला, एक सिंगल कंप्लीट. आणि बघता बघता इथे पाहावं लागेल किती रन्स आहेत. यस, 4 धावा मिळतील तुषार सर सांगत असता. आणि यस इट इज 4. आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलं आहे 20. कुठेतरी असं वाटलं होतं गतीमध्ये ब्रेक लावलाय, गतीमध्ये ब्रेक लावण्याचं काम केलं, परंतु इथे चौकार आला आणि या चौकाराने मी तर म्हणेन संजूने देण्याचं काम केलं, स्कोर काढला. धावफलक जम पोहोचलं आहे 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंद. आमचे गोविंदचे देखील फॅन क्लब काहीसे आलेले आहेत मैदानावरती, त्यांचं देखील स्वागत है. गोविंद भाई के फैन क्लब सब बच्चे लोग भी आ गए, साइकिल राइडर्स, उनका भी स्वागत है. क्या बात है. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची सांगता होत असताना ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली अखेरीस आणि धावफलक जम पोहोचले 20 या धावसंख्येवरती. येणारे अजूनही 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आने वाले 12 गेंदे शेष, 26 रनों की और ज़रूरत है ये मैच में बैटिंग टीम के लिए जीतने के लिए. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ आखिरी गेंद तक ये मैच जाएगी कि नहीं, ये भी देखना पड़ेगा, क्योंकि दोनों टीम का देखे हुए तो बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं दोनों भी. यहाँ से गेंदबाज, वहाँ से बल्लेबाज. मैच जीतने होगी तो बड़े बड़े यहाँ पे छक्के चौके लगाने होंगे, क्योंकि आने वाले 12 गेंदे शेष है और 26 रनों की और भी ज़रूरत. महत्वाच्या क्षणी यावेळेस आमंत्रित केलं आमच्या विठ्ठल देवाला, कारण की आता विठ्ठला तूच काहीतरी कर. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, चांगलं बॉलला स्टॉप केला आणि तिथे एक सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. 21 धावा शुभसंख्या, 21 ऑन अ बोर्ड. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे, काही सांगू शकत नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, कोण जिंकेली मॅच, प्रश्नचिन्ह निर्माण. एका बाजूला आपण पाहिलं तर मोरगिरी या संघ, दुसऱ्या बाजूला खडकवाडी. कोण जिंकेल, खडकवाडी का मोरगिरी. येणारे 11 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार, विठ्ठल बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल, यावेळेस गॅपचा सिलेक्शन, गॅप चांगला होता आणि मोठा देखील होता. शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल चाललाय अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर्सला क्लिअर करत असताना चौकार. या बात्याला जवाब बॅटिंग यावेळेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. या चौकाराच्या मदतीने मी तर म्हणेन यावेळेस स्कोर कार्ड वरती चेंजेस. नो बॉल आहे. येस ओ नो, यावेळेस नो बॉल. सोने पे सुहागा. आणि यावेळेस आपल्याला परत एकदा पाहायला मिळतोय फ्री हिटचा कॉल देखील पाहायला मिळेल. नोचा कॉल, येस थ्रोसाठी नो आहे. हेच बघा डायरेक्ट कॉल आहे, वॉर्निंग वगैरे कुठल्याही प्रकारची नाही आहे. तडांपाने देखील सांगितलंय, दत्ता कडव इथे आहेत टेक्निकल रूममध्ये. डायरेक्टली नो देण्यात येईल आणि बॉलर देखील चेंज केलं जाईल. स्पर्धेचा नियम आहे, आपण सातत्याने पाहिला. तडांपा देखील दत्ता कडव सर सांगतात, डी के सर, हे नियम आहेत.
टोटल या बॉलवरती 7 धावा आल्या. मॅचमध्ये थोडंसं ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट. बॉलर चेंज, पहिला बॉल आणि यावेळेस वाईडनी सुरुवात केली आहे. तब्बल 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे 12th मॅन देखील थोडेसे आता खुश झालेत. 29 धावा धावफलकावरती. टोटल 9 धावा एक्स्ट्रा आल्यात आणि धावफलक जम पोहोचले तब्बल 30 ऑन ए बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथून पुढे 16 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर तिसरं चालू आहे, तिसरं प्रगतीपथावरती आहे. बॉल या नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील शफलून खेळले. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि यावेळेस बॉल जाईल वन बाउंस सीमा पार. धावा मिळतील 4. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही इथून पुढे 12 धावांची आवश्यकता. मॅच येऊ शकते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज कृषांक आहेत आणि या कृषांकला इथून पुढे कमबॅक करणं फार गरजेचं आहे, कारण की 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काही घडू शकतो, क्रिकेट आहे. डीके सरांनी देखील एका काळात आपण जर पाहिलं तर बरेच असे मॅच काढले देखील आहेत आणि अंपायरच्या भूमिकेत आहेत. बरेच वर्ष त्यांनी क्रिकेट जवळून पाहिलंय आणि आता काही वर्षांपासून अंपायरच्या या क्षेत्रामध्ये त्यांचं आगमन झालं आणि कमी वयामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलं असे डीके सर, आता कडव सर, त्यानंतर आमचे योगीराज बुटेरे सर, सर्व एका आपण पाहिलं तर एका फळीमधले खेळाडू आहेत. ते बरेच वर्ष ज्यांनी जवळून क्रिकेट पाहिलंय, खेळलेत, अनुभवलंय. यावेळेस पुन्हा एकदा चुकी वारंवार चुकी आणि चुकी फक्त क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या मॅचमध्ये मॅच होती कुठे आणि नेऊन ठेवली आहे कुठे. आता मात्र कॅप्टनला देखील प्रश्नचिन्ह असेल की कुठल्या गोलंदाजाला बोलवावं. 12th मॅन देखील नाराज आहेत. असं वाटलं होतं की मॅच एका बाजूने असेल, परंतु अखेरीस शेवटला मॅच थोडंसं चेंजेस पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती आहे. 35. अजूनही 11 धाव्यांची गरज, 10 धाव्यांची गरज आहे आणि यावेळेस चुकी घडली आहे. चुकीला माफी नाही आहे. मॅचमध्ये चालू तरी काय. 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 6 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच आता थोडीशी एका बाजूने झुकली आहे. फक्त औपचारिकता मित्रमंडळींनी या मॅचमध्ये शिल्लक आणि यावेळेस पाहावं लागेल काय घडलंय. रोशन सर सांगत असताना येस, रोशन सर सांगतात जस्ट व्हाईट बॉल. रोशन सरांचा उल्लेख केला तर आपण सातत्याने त्यांना पाहत असतो. MCAचे मोठे खेळाडू होते, त्यांनी जवळून क्रिकेट, लेदर क्रिकेटचं पाहिलंय. बरेच खेळाडू देखील रोशन सरांनी घडवलेत आणि मुंबई या परिसरामध्ये सातत्याने सराव त्यांचा आपण पाहू शकता. ज्यांनी मोठमोठे MCAचे अंडर 19 असेल, अंडर 14 क्रिकेट घडवलेत असे पंच रोशन जाधव सर. फिल्डर तैनात आणि यावेळेस कॅच देखील ड्रॉप आहे. 2 धावा इथे मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 43. शेवटचे 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. फटका चांगला आहे. अलॉंग विथ द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर ते तैनात आहे. एक सिंगल तर कंप्लीट आहे. आता फक्त आणि फक्त 2 धावाची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता येणारे 7 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंद. खराब गेंदबाजी मैं तो बोलूंगा क्योंकि 9 बॉल अभी तक डाल चुके हैं गेंदबाज. आणि हवेमध्ये प्रहार केलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर खाली जज करतात आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल, दुसरा धाव्याचा कॉल आहे आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत. यस, सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम खडकवाडी. या टीमने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आणि हार्ड लक टीम मोरगिरी. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. शुभारंभ चषक आहे, हार जीत तर होतच राहणार. सर येस, नेक्स्ट मॅच लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या प्लीज, विनंती आहे.